मी यांना पाडील त्यांना पाडीलपेक्षा आपण आपले लोक कसे निवडून आणू याच्यावरती त्यांनी आपलं लक्ष केंद्रित करावं आणि आपली शक्ती या महाराष्ट्रातील जनतेला दाखवावी। सरकारही सकारात्मक दिसते की अजितदादा म्हटले की आम्ही सकारात्मक आहोत। नाही, हे बघा की त्यांना मागच्या वेळेस जो सरकारने शब्द दिला होता आणि आचारसंहिता लागायच्या आधी सरकारने जे सांगितलं होतं की 6 लाखाच्या वर ग्रीव्हन्सेस आलेले आहेत, आक्षेप आलेले आहेत, या आक्षेपाचं निराकरण करण्याचं काम सुरू आहे आणि त्या आक्षेपाचं निराकरण झाल्यावर ही अंतिम अधिसूचना नक्की काढण्यात येईल, प्रकाशित करण्यात येईल। आता खरं म्हणजे जरांगे पाटलाचं पण बरोबर आहे, वेळ खूप झालेला आहे आणि त्यामुळे लवकरात लवकर सरकारने त्यांच्यासोबत चर्चा करून सरकारला आणखी किती वेळ पाहिजे हे स्पष्टपणे सरकारने जाहीर करायला पाहिजे। आणि मी मागे सुद्धा बोललो की जरांगे पाटलांनी सुद्धा आपल्या प्रकृतीकडे लक्ष द्यावं आणि सरकारशी संवाद साधून चर्चा करून किती वेळ तुम्हाला लागते याबाबत चर्चा करावी आणि हा प्रश्न निकाली काढावा। सरकार, मुख्यमंत्री असो, दोन्ही उपमुख्यमंत्री असो, सांगतात आहेत की आम्ही कटिबद्ध आहोत, पण कटिबद्ध किती दिवस याचं सरकारने त्यांना लेखी स्वरूपामध्ये द्यावं आणि हा प्रश्न निकाली काढावा हेच मी या प्रसंगी सांगू शकेल। आज बघत होतो की त्यांची प्रकृती पुन्हा खालावत चाललेली आहे, ही चिंताजनक बाब आहे। जरांगे एक चांगले लढवई आहेत, परंतु त्यांनी आधी आपल्या प्रकृतीकडे लक्ष द्यावं। प्रकृती चांगली असली तरच समाजाचे प्रश्न ते सोडवू शकतील आणि म्हणून सरकारशी संवाद साधावा आणि नंतर एखाद्या याचा निर्णय घ्यावा हेच मी त्यांना या प्रसंगी सांगू इच्छितो। सर, जरांगेची भाषा आता राजनैतिक भाषा व्हायला लागलेली या लोकसभेच्या निवडणुकीत जे काही निकाल समोर आलेले आहेत त्यानंतर ते आता विधानसभेत देखील उमेदवार पाडण्याची भाषा करायला लागलेलं आहे। कुठेतरी आंदोलन आता किंवा जरांगे आता राजकीय व्हायला लागले आहे। नाही, आता असं आहे की जेव्हा कुठल्याही एखाद्या व्यक्तीला अशा प्रकारचं मोठ्या प्रमाणामध्ये जनतेचं समर्थन मिळतं, बळ मिळतं, साहजिकच त्या क्षणी त्या व्यक्तीच्या मनामध्ये राजकीय आकांक्षा निर्माण होत असते। परंतु हे करत असताना कधीकधी असं ऐकायला मिळतात की ते जे मी यांना पाडील त्यांना पाडीलपेक्षा आपण आपले लोक कसे निवडून आणू याच्यावरती त्यांनी आपलं लक्ष केंद्रित करावं आणि आपली शक्ती या महाराष्ट्रातील जनतेला दाखवावी। आणि म्हणून जर त्यांच्या मागे खरंच लोक असतील तर त्यांनी तशा प्रकारचा निर्णय घ्यावा आणि तो निर्णय जर त्यांनी घेतला आणि त्यांच्या विचारसरणीचे लोक, ज्या विचारसरणीवर जरांगे पाटील काम करतात, त्यांच्या विचारसरणीचे लोक ते विधानसभेमध्ये निवडून आणण्यामध्ये जर यशस्वी झाले तर मला वाटते त्यांच्या या आंदोलनाला लवकर यश मिळेल आणि कुठेतरी सर्व मराठा समाजाचे प्रश्न निकालीत निघेल। सर, ते असं म्हटले की वडेट्टीवारांनी जर आमच्या विरोधात बोलले तर काँग्रेसचे आम्ही सगळे उमेदवार पाडू। नाही, हे बघा, ते कधी भाजपचे उमेदवार पाडू म्हणतात, कधी काँग्रेसचे उमेदवार पाडू म्हणतात। प्रत्यक्षात त्यांना कुणाचे उमेदवार पाडवायचे आहे आणि राजकारणातल्या कुठल्याही व्यक्तीला किंवा जे मंडळी, समजा आम्ही लोक ओबीसीचं काम करतो, वडेट्टीवार असो, नाना पटोले असो किंवा भगवंत तावळे असो किंवा आणखी अनेक लोक या महाराष्ट्रामध्ये आहे की जे ओबीसी समाजाच्या उत्थानासाठी अहोरात्र काम करत असतात आणि तेव्हा ओबीसी समाजाच्या संविधानिक अधिकाराचं रक्षण करण्याकरता जर आम्ही एखादं वक्तव्य करत असू तर ते त्यांच्या विरोधात आहे, ही त्यांची चुकीची भावना आहे। ते त्यांच्या समाजासाठी लढत आहे, संघर्ष करत आहे, आम्ही आमच्या समाजासाठी संघर्ष करतो आहे। ते त्यांच्या संविधानिक अधिकारासाठी लढत आहे, आम्ही आमच्या संविधानिक अधिकारासाठी लढतो आहे। जेव्हा आम्ही आमच्या संविधानिक अधिकारासाठी लढतो तेव्हा आम्ही त्यांना विरोध करतो, हा जर त्यांचा समज असेल तर तो पूर्णतः चुकीचा आहे। आम्ही आज इथे सांगू इच्छितो की आम्ही ओबीसी समाजाच्या संविधानिक अधिकाराच्या रक्षणासाठी आणि ज्या ज्या सोयी आणि सवलती केंद्र आणि राज्य सरकारने संविधानाच्या कलम 340 प्रमाणे आम्हाला द्यायला पाहिजे त्या मिळवून घेण्यासाठी कालही आम्ही संघर्ष करत होतो, आजही संघर्ष करू आणि पुढच्या आयुष्यामध्ये संघर्ष करत राहणार आहोत। त्याला कोणी आम्ही जर विरोध करतो हे समजत असेल तर त्याची आम्ही काळजी करणार नाही।